फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण कूट प्रश्नामधील विविध घटक, विविध प्रकारची उदाहरणे पाहत आहोत. पहा, एक प्रश्न घ्या लिहून. एका संख्येला 5 ने गुणून 8 ने भागायचे होते. एका संख्येला 5 ने गुणून 8 ने भागायचे होते. त्याऐवजी चुकून 8 ने गुणून 5 ने भाग दिला. 8 ने गुणून 5 ने भाग दिला तेव्हा 64 हे उत्तर आले. तर खरे उत्तर काय असले पाहिजे? तर पहा, काय म्हणलं होतं की एका संख्येला 5 ने गुणून 8 ने भागायचे होते. मी ती संख्या x मानली. ती संख्या x मानू. आता या x ला काय सांगितलं होतं? या x ला सांगितलं होतं की 5 ने गुणा. x ला 5 ने गुणलं. म्हणजे किती येईल गुणाकार? 5x. आणि या संख्येला 5 ने गुणून 8 ने भागायचं होतं. म्हणजे असं सांगितलं होतं करायला. मग ते संख्येला 5 ने गुणा आणि 8 ने भागा असं सांगितलं होतं. पण त्या मुलाने काय केलं? त्या संख्येला x ला 8 ने गुणलं. म्हणजे त्याचं उत्तर आलं 8x. आणि या 8x ला त्याने भागलं कितीने? 5 ने भागलं. म्हणजे 5 ने गुणायचं होतं आणि 8 ने भागायचं होतं. 5 ने गुणायचं होतं आणि 8 ने भागायचं होतं. तर त्याने काय केलं? 8 ने गुणलं आणि 5 ने भागलं. तेव्हा त्याचं उत्तर काय आलं? 64 आलं. तर खरं उत्तर काय? इथं आपल्याला अगोदर ती संख्या काढावी लागेल. ही कोणती संख्या आहे की त्या संख्येला 8 ने गुणलं आणि 5 ने भागल्यावर 64 येतात. मग इथं हे भागिले 5 आहेत. किंवा अशी मांडणी करू शकता तुम्ही. ही मांडणी, ही ती संख्या x आहे. मग या x ला तुम्ही 5 ने भागलं तेव्हा भागाकार 64 आला. म्हणजे इथं भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार. किंवा या समीकरणात घातलं तर हे भागिले 5 आहे, तिकडं गेले काय होतील? गुणिले. म्हणजे 8x बरोबर हे 64 गुणिले 5 होतील. आता x ची किंमत काढायची. मग x ला 8 गुणिले ते तिकडं पाठवले तर काय होतील? भागिले होतील. म्हणजे हे 8 इकडं पाठवले 64 गुणिले 5 भागिले 8. म्हणजे 8 ने अगोदर भागाकार करायचा गुणाकार करण्यापेक्षा. गुणाकार करून मोठ्या संख्या होतील. मी तर 8 ने भागला. 8 एके 8, 8 8 64, 8 गुणिले 5 40. म्हणजे 40 या संख्येला 8 ने गुणलं आणि 5 ने भागलं तेव्हा 64 आलं. येतं का बरोबर? 40 ला 8 ने गुणलं 4 8 32, 320. 320 ला 5 ने भागलं 64 येते. मग या 40 ला ही संख्या इथं काढली. उत्तर नाही आलेलं आपलं. उत्तर काढायचं आपल्याला. ती संख्या 40 आली. 40 ही काय आली? ती संख्या आली. आणि मग या संख्येला या 40 ला काय सांगितलंय? 5 ने गुणा. 40 गुणिले 5 केले म्हणजे 200 आले. आणि या 200ला काय करायचं होतं? 8 ने भागायचं होतं. मी 200 भागिले 8. 8 दुने 16. 8 दुने 16 इकडे मांडतो. 8 दुने 16. ह्याच्याले 20 मधनं 16 गेले, 4 राहिले. 4 वर हा शून्य घेतला 40. 8 45. म्हणजे खरं उत्तर काय होतं? खरे उत्तर 25 येणार होतं. पण ते त्याने या 40 ला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणलं आणि मग 8 ने गुणून त्याला 5 ने भागलं. त्यामुळे त्याचं उत्तर 64 आलेलं आहे. मग इथे वाटलं ताळा करून पहा. ताळा करून पाहिला तरी चालेल. मग ताळा करून पाहायची गरज नाही. किंवा 40 ही संख्या आपल्याला इथे या दुसऱ्या दुसरं जे सांगितलं की त्या संख्येला 8 ने गुणून 5 ने भागले तेव्हा 64 आले. त्याच्यावरून आपण ती संख्या काढली.
मी भागिले 5 आहे तिकडे गेले गुणिले होतील, मग 64 गुणिले 5 केलं तर 320 येतील. 320ला 8ने भागलं तर 40 येणार, तर ती संख्या 40 आली. मग या 40ला 5ने गुणायचं होतं, मग 40 गुणिले 5 200, 200 भागिले 8 केलं तर 25 येणार आहे. मग इथे हा गुणाकार अगोदर करून पुन्हा भागाकार करण्याऐवजी अगोदर भागाकार केला असता तरी चाललं असतं की 40ला 5ने गुणायचं होतं, गुणिले 5, आणि पुन्हा भागायचं होतं 8ने. मग हा गुणाकार 40 गुणिले 5 करण्याऐवजी अगोदर या 8ने भाग लावला असतं तर 8 पंचे 40, 5 5 25. अगोदर संक्षिप्त रूप दिलं तर संख्या लहान होतात, गुणाकार केला तर संख्या पटीत वाढत जातात, मोठ्या होत जातात. चला पुढील गणित घ्या. एका संख्येच्या 8 पटीतून, एका संख्येच्या 8 पटीतून 8 वजा करून, एका संख्येच्या 8 पटीतून 8 वजा करून येणाऱ्या संख्येला, एका संख्येच्या 8 पटीतून 8 वजा करून येणाऱ्या संख्येला 8ने भागल्यास, एका संख्येच्या 8 पटीतून 8 वजा करून येणाऱ्या संख्येला 8ने भागल्यास उत्तर 8 येते. एका संख्येच्या 8 पटीतून 8 वजा करून येणाऱ्या संख्येला 8ने भागल्यास उत्तर 8 येते. तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती? तर एका संख्येची 8 पट, ती संख्या माहीत नाही, संख्या x मानू. x मानलं म्हणजे आपल्याला समीकरण तयार करता येतं. मग त्या संख्येची 8 पट केली, x ची 8 पट म्हणजे 8x झाली. एका संख्येच्या 8 पटीतून 8 वजा केले म्हणजे वजा 8, आणि याला संख्येच्या 8 पटीतून 8 वजा करून जे उत्तर येईल त्याला 8ने भागलं, 8ने भागलं तर उत्तर 8 येते. सगळं 8 8च आहेत सगळे. मी तर तुम्हाला फिरवलं आहे. एक संख्येची 8 पट करा, संख्या x मानली तिची 8 पट 8x, त्यातनं 8 वजा केले वजा 8, त्याला 8ने भागले तर उत्तर 8 येते. मग आता हे सोडवायचं समीकरण. मी एक 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 स्टेप करत जाऊ. हे भागिले 8 आहेत, हे इकडे पाठवले काय होतील? गुणिले होतील. म्हणजे काय होईल? 8x वजा 8 बरोबर 8 गुणिले 8. मग हे वजा 8 आहे तिकडे पाठवायचे, मग हे 8 8 64 झाले, आणि हे वजा 8 आहेत ते तिकडे पाठवायचे. म्हणजे तिकडे काय होतील? हे वजा 8 तिकडे पाठवले अधिक 8 होतील. म्हणजे इकडे काय राहिलं? 8x बरोबर 64 अधिक 8. 64 आणि 8 किती झाले? 72. मग 8x बरोबर 72. मग x बरोबर 8x गुणिलेत ते तिकडे पाठवले भागिले होतील. म्हणजे 72 भागिले 8. 72ला 8ने भागलं, 8 9 72, तर ती संख्या 9 येणार आहे. मग आता याचा ताळा करून बघूया आपण. संख्या 9 एका संख्येला 8ने गुणलं, मी 9 आहे संख्या, 9ला 8ने गुणलं, 9 8 72. 72मधनं 8 वजा केले, 72मधनं 8 गेले 64. 64ला 8ने भागलं तर उत्तर 8 येतं आहे. चला पुढील गणित घ्या. एका संख्येला 7ने गुणून 7 मिळवल्यास, एका संख्येला 7ने गुणून 7 मिळवल्यास, एका संख्येला 7ने गुणून 7 मिळवल्यास येणाऱ्या संख्येला, एका संख्येला 7ने गुणून 7 मिळवल्यास येणाऱ्या संख्येला 13ने निशेष भाग जातो. येणाऱ्या संख्येला 13ने निशेष भाग जातो तर ती संख्या कोणती? 25 26 53 40. पर्याय घ्या त्याचे लिहून, आणि ते पर्याय वापरावे लागणार आहे, कारण इथं संख्या आपल्याला मानायची म्हणलं तर 13च्या पटीत आली पाहिजे. एका संख्येला 7ने गुणून 7 मिळवल्यास
येणाऱ्या संख्येला 13ने निशेष भाग जातो तर ती संख्या कोणती? मग आपल्याला इथं बघितलं पाहिजे, प्रत्येक पर्याय वापरून बघितला पाहिजे. ही प्रत्येक पर्याय घ्यावा लागेल. काय म्हणलं आहे? 7ने गुणून. मग पहिला पर्याय घेऊ 25. 25ला 7ने गुणून. पुन्हा काय म्हणले? 7ने गुणून त्यामध्ये 7 मिळवला अधिक 7 आणि त्या संख्येला जे येणारं उत्तर आहे त्याला 13ने निशेष भाग जातो. इथं भाग पण घालवायला लागेल कारण 13ची कसोटी नाही. मग आपल्याला हे करूया. 25 गुणिले 7, 25 सत्ता 75 असे 175. 175 मध्ये 7 मिळवले. 25 सत्ता 75 असे 7 182 भागिले 13. पायाला पूर्ण भाग जातो का? 13 एके 13, बाकी राहिली 5. 5 वर हे 2 उतरून घेतले 52. 13 चौक 52 म्हणजे जातोय इथे. हे पहिलंच उत्तर आपलं आलेलं आहे. जर इथं दुसरं घेतलं 26. 26ला 7ने गुणलं आणि त्यात 7 मिळवले. 26 सत्ता 82 182 7 189 झाले. 189ला 13ने भाग जातो का? 13 एके 13. 5 राहिली. 5वरती 9 घेतले. 59ला जातो का भाग? नाही जात. 53 घेतले. 53 गुणिले 7 अधिक 7 भागिले 13. 53 गुणिले 7 7 त्रिक 21 1 चले 2 7 5 35 आणि 2 37. 371 अधिक 7 371 आणि 7 378. याला बघा 13ने भाग जातो का? 13 दुने 26. बाकी राहिली 11. 11वर 8 घेतले 118. 13 90 17 म्हणजे पूर्ण भाग जात नाही. 40 घेतले. 40ला 7ने गुणलं आणि त्यात 7 मिळवले. 40 सत्ता 280. 280 7 287. याला पहा 13ने भाग जातो का? 13 दुने 26. 28 मधनं 26 गेले 2 2 7 27. 27ला काय 13ने पूर्ण भाग जात नाही. तर इथं मनाचं एक्स मानून चालणार नाही. का चालणार नाही? तर भाग येणाऱ्या संख्येला 13ने निश्चय भाग जातो. मग 13ने भाग जातो का हे बघणं गरजेचं आहे. चला पुढील घ्या गणित. एका संख्येतून तिच्या अंकांची बेरीज वजा केल्यास, एका संख्येतून तिच्या अंकांची बेरीज वजा केल्यास, एका संख्येतून तिच्या अंकाची बेरीज वजा केल्यास येणाऱ्या वजाबाकीला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल? एका संख्येतून तिच्या अंकांची बेरीज वजा केल्यास येणाऱ्या वजाबाकीला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल? पर्याय आहे पहिला 7, दुसरा पर्याय 4, तिसरा पर्याय 8 आणि चौथा पर्याय 9. आता इथे आपल्याला काय करावं लागेल? इथे आपल्याला पर्याय कोणताही घ्यावा लागेल. आता पर्याय घ्यावा लागेल तर इथे पर्याय 7 4 8 9 संख्या दिली का? नाही. मग ह्या संख्या आपल्याला मनाच्या घ्याव्या लागतील. मग मनाच्या 4 संख्या घेऊन बघायचं, कारण एकच संख्या घेऊन चालणार नाही. ही उदाहरणार्थ आपण घेतली, कोणती घ्यायची? 25 घेतली. मग काय म्हणले? एका संख्येला तिच्या अंकांची बेरीज, 25 मधल्या अंकांची बेरीज किती आहे? 7. मग त्या अंकाची बेरीज वजा केली. 25 मधनं 7 गेले, 15तनं 7 गेले, 8 राहिले, 18. कशाने भाग जातोय? 8ने जातो, 9ने जातोय. दुसरं पाहूया. 92 घेतले. कोणत्याही मनाच्या घ्यायच्यात. 92 मधील अंकांची बेरीज 9 2 11 घालवा येत ना. 2तने गेले 1, 9तने गेले 8. कितीने भाग जातो? इथे 9नेच जातोय. अजून घ्या 40. 40 मधनं त्याच्या अंकांची बेरीज 4 होईल, वजा करा 36. कितीने भाग जातोय? 9ने जातोय.
4ने पण जातोय, 9ने जातोय, 4ने पण जातोय. पंचवीस घ्या, घेतली का? बर. 26 घ्या. 26 मधल्या अंकांची बेरीज 8 वजा करा. 26 मधनं 8 गेले, 18 राहतात. कशाने भाग जातोय? 9ने जातोय. कोणतेही घेतलं, कोणत्याही अंकाची घेतली, अगदी 1 ते 99 घेतली. 99 मधील अंकांची बेरीज 18. 18 वजा केले तरी 81 ते 9ने भाग जातोय. म्हणजे कोणतीही संख्या घेतली 2 अंकी आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज 3 अंकी घेतली, 3 अंकी घेतली तरी देखील त्याला 101 घेतले. 101 मधनं 2 वजा केले, 99 राहतील, 9ने जातोय. 110 घेतले, 110 मधनं अंकाची बेरीज 2 वजा केली, 108, 9ने जातोय. कोणताही अंक, कोणतीही संख्या घेतली आणि त्यामधून त्या संख्येतील अंकांची बेरीज वजा केली तर तिला 9ने हा निशेष भाग जातो. बाकीच्या याने पण जात असेल. काही संख्या येतील अशा की त्या उदाहरणार्थ घेतली 41 घेतली, 41 मधल्या अंकांची बेरीज 5. 41 मधनं 5 गेले 36. मी याला बघा 4ने जातोय, 8ने जातोय, नाही 4ने जातोय पण 8ने जात नाही. 44 घेतली, 44 नाही, 44 मधनं नाही, 40, 36 येणार आहे. ओके. म्हणजे इथं अशा कोणत्याही संख्या नाही आहेत की ज्याला 7ने, 4ने, 8ने आणि 9ने भाग जाईल. अशा काही संख्या येतील 8ने जातोय, 9ने जातोय. ही उदाहरणार्थ 81 घेतली. 81 मधनं अंकांची बेरीज 9 वजा केली, 72 येईल. 4ने जातोय, 18 चौक 72. 8ने जातोय, 8 9 72. 9ने पण जातोय, 9 8 72. मग अशा सगळ्या संख्या आल्या पाहिजेत की ज्याला यातल्या याने भाग जाईल. तर सगळ्याच आहेत, फक्त 9ने मात्र सगळ्या संख्यांना जाईल. अशी कोणती संख्या नाही की त्या संख्येतील अंकाची बेरीज वजा केल्यावर तिला 9ने जात नाही. अपवाद कुठेही नाही आहे. पुढे घ्या. कोणत्याही दोन निरनिराळ्या विषम संख्यांच्या कोणत्याही 2 निरनिराळ्या विषम संख्यांच्या वर्गांच्या वजाबाकीला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने निश्चित भाग जातो. पर्याय आहे त्याला 16, 24, 8, 9. 16, 24, 8, 9. 16, 24, 8, 9. कोणत्याही विषम संख्या घ्या, त्यांच्या वर्गाची फरक काढा, वजाबाकी करा आणि त्याला यातल्या कोणत्या संख्येने भाग जातो, मोठ्यात मोठी. आता सोप्या घ्यायच्या आपण. विषम संख्या म्हणलेलं आहे 5चा वर्ग वजा 3चा वर्ग केला, 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9. 25 मधनं 9 गेले 16. कशाने जातोय? 16ने जातोय, 8ने जातोय. ओके. आता इथं आपण एका ह्याच्यात पाहिलं 16ने गेला, 8ने गेला, 24ने नाही जात. मोठे अजून घेऊया. 7चा वर्ग वजा 3चा वर्ग केला, 7चा वर्ग 49,
3चा वर्ग 9 वजा केला कशाने जाईल? 49मधनं 9 गेले 40. कशाने जातोय? फक्त 8ने जातोय, 16ने जात नाही. 9चा वर्ग वजा 5चा वर्ग केला, 9चा वर्ग 81 वजा 5चा वर्ग 25 वजा केला. 11तनं 5 गेले 6 राहिले, आजचा देऊन टाकला. 8तनं 3 गेले 5. कशाने जातोय? 8नेच जातोय. 11चा वर्ग केला वजा 7चा वर्ग केला. 11चा वर्ग 121, 7चा वर्ग 49. 11तनं 9 गेले 2 राहिले, आजचा देऊन टाकला. 12तनं 5 गेले 7. कशाने जातोय? फक्त 9ने पण जातोय, 8ने पण जातोय. मगाच्या याला पहा, 8 16ने गेला 8ने गेला. आता याला 72ला 8ने जातोय 9ने जातोय. पण इथं जर सगळ्यांना कशाने जातोय? सगळ्यांनाही भाग जाणारी अशी एकमेवच संख्या आहे. कोणती? 8च फक्त. काय अपवाद येतील? 16ने जातोय, 9ने जातोय, पण 16ने आणि 8ने जातो, 24ने आणि 8ने जातो, 8ने आणि 9ने जातो, 24ने पण जातोय. 72ला 24ने पण जातोय, पण 16ने जात नाही. मग अशी एकमेव कोणती आहे की सगळ्यांनाच भाग जातोय? अशी तर फक्त 8 आहे. मग आपल्याला विचारलंय काय? सगळ्यांना कोणतीही घेतली तर त्याला लागू झालं पाहिजे, त्याला अपवाद चालणार नाही. म्हणजे त्यामुळे कोणती येईल? तर 8 येईल. चला पुढील प्रश्न घ्या. मी एक 2 अंकी संख्या असून माझा एक अंक दुसऱ्याच्या दुप्पट आहे. मी एक 2 अंकी संख्या असून माझा एक अंक दुसऱ्याच्या दुप्पट आहे. मी एक 2 अंकी संख्या असून माझा एक अंक दुसऱ्याच्या दुप्पट आहे. मी स्वतः माझ्या अंकांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. मी स्वतः माझ्या अंकांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. मी स्वतः माझ्या अंकांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. तर ती संख्या कोणती? पर्याय पहा. 12, 36, 63, 24. आता इथं मनाचं वापरून चालणार नाही. काय म्हणलंय? मी एक 2 अंकी संख्या, पर्याय सगळे 2 अंकी आहेत, सगळ्याला लागू आहे. माझा एक अंक दुसऱ्याच्या दुप्पट, 1ची दुप्पट 2 आहे, 3ची दुप्पट 6 आहे, 3ची दुप्पट 6 आहे, 2ची दुप्पट 4 आहे. म्हणजे एक अंक दुसऱ्या दुप्पट आहे का? आहे. सगळ्या क्रायटेरिया लागू होतोय. पुन्हा काय म्हणले? मी स्वतः माझ्या अंकांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. मी स्वतः माझ्या अंकांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. मग माझा अंक 12 मधल्या अंकांचा गुणाकार काय येईल? यांचा गुणाकार 2 येईल. याची दुप्पट आहे का 12? 2ची दुप्पट आहे का 12? नाही. म्हणजे ही चालणार नाही. 36 2 अंकी संख्या आहे. एक अंक दुसऱ्या दुप्पट आहे. मग माझ्या अंकाचा गुणाकार 36 मधल्या अंकाचा गुणाकार काय होईल? 18. त्याची दुप्पट आहे का 36? आहे. म्हणजे इथे लागू होतं. 63 घेतली. 63 2 अंकी संख्या आहे. एक अंक दुसऱ्या दुप्पट आहे. माझ्या अंकाचा गुणाकार 18. याची दुप्पट आहे का 63? नाही. म्हणजे चालेल का? नाही. 24 अंकाची 2 अंकी संख्या आहे. एक अंक दुसऱ्या दुप्पट आहे. मग माझ्या अंकाचा गुणाकार 8. मी याची दुप्पट 24 येते का? नाही येत. म्हणजे ही पण लागू होणार नाही. त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 36 येईल. चला पुढे घ्या. मी एक 2 अंकी संख्या असून मी एक 2 अंकी संख्या असून माझा एक अंक दुसऱ्याच्या दुप्पट आहे.
नाही, वेगळं आहे. माझा एक अंक दुसऱ्याच्या दुप्पट आहे. मी स्वतः माझ्या अंकांच्या बेरजेच्या 7 पट आहे. मी स्वतः माझ्या अंकांच्या बेरजेच्या 7 पट आहे. तर मी कोणती संख्या आहे? आता काय म्हणले पहा, पर्यायाला घ्यावे, वापरावे लागतील. 21, 63, 42 आणि यापैकी नाही. पहा काय म्हणलेले, मी एक 2 अंकी संख्या आहे, सगळ्या पर्यायांना लागू होत आहे. माझा एक अंक दुसऱ्याच्या दुप्पट, 1 ची दुप्पट 2 आहे, 3 ची दुप्पट 6 आहे, 2 ची दुप्पट 4 आहे, म्हणजे सगळ्यांना लागू होते. नंतर माझ्या अंकाची बेरजेची 7 पट मी आहे. अंकांची बेरीज काय होते? 21 मधल्या 2 अधिक 1 3, 3 ची 7 पट, 3 ची 7 पट 21 आहे. पुढे दुसरा घेतला म्हणजे याला लागू झालं. 63 मधल्या अंकांची बेरीज 9, 9 ची 7 पट 63 आहे का? बरोबर आहे. 42 मधल्या अंकांची बेरीज 6, 6 ची 7 पट 42 आहे. मग तिन्ही पर्याय लिहायचे का? तर इथं यापैकी नाहीच्या ऐवजी सर्व पर्याय बरोबर. चौथा पर्याय काय घेतलं? सर्व पर्याय बरोबर. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. ही प्रत्येक संख्या 2 अंकी आहे, प्रत्येक संख्या एकाची दुप्पट आहे, त्या अंकांची बेरजेची 7 पट संख्या आहे. चला पुढे. एका संख्येला 38 ने भागल्यास बाकी 19 उरते. 25 उरते का? 25. एका संख्येला 38 ने भागल्यास बाकी 25 उरते. जर त्या संख्येला 19 ने भागल्यास बाकी किती उरेल? जर त्या संख्येला 19 ने भागल्यास बाकी किती उरेल? पहा इथे काय म्हणलेलं आहे, एक संख्या आहे, या संख्येला 38 ने भागलं तर बाकी 25 उरते. ही संख्या x मानली. आता भागाकार किती येतो सांगितलेला नाही. अशी कोणती संख्या माना की जिला 38 ने भागल्यावर बाकी 25 येईल, आणि मग त्या संख्येला जर 19 ने भागलं तर बाकी किती उरेल असं विचारलेलं आहे. आता उदाहरणार्थ भागाकार आपण मनाचा मानूया. 1 येतोय असं मानलं तर इथं भाज्य कसं काढाल? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. 38 गुणिले 1, 38 एके 38, आणि त्याच्यामध्ये बाकी मिळवली 25 मिळवले तर काय होईल संख्या? 8 आणि 5 13शी 3, ह्याच्याला 1 3 आणि 2 5 आणि 1 6, 63 संख्या होईल. मग जर या 63ला 19 ने भागलं तर बाकी किती उरेल विचारलेलं आहे. आता पर्याय इथे 6 25 13 12, 6 25 13 आणि 12.
मग 19ने भागूया आपण 63ला. 19 त्रिक 57. बाकी किती राहिली? 6 उरली. म्हणजे पर्याय पहिला येतोय. आता तुम्हाला की सर तुम्ही एक म्हणा दुसरं घेऊन पाहूया आपण की 38च्या इथं आपण भागाकार 3 येतोय आपण समजूया. म्हणजे 38 ही संख्या काढायची म्हटलं तर 38 गुणिले 3, 3 8 24 4 4 2 3 त्रिक 9 2 11 114 आणि त्यात बाकी 25 उरणारे अधिक 25 केले तर 5 आणि 4 9 3 4 2 आणि 1 3 81. मग 139ला पाहूया आपण. 139ला 38ने भागूया. मग 38चा पाढा तयार करावा लागेल. अहो इथे 3चा भाग लागतोय. मी तर 19ने भागायचं. 19ने 19चा पाढा येतो आपल्याला. 19च्या पाढ्यामध्ये 139 पेक्षा 19 7 33 असे 133. बाकी किती उरली? 6. तेच उत्तर आलं. मग इथं काय होतं तर आपल्याला बाकी किती उरते? 25 उरते. ही संख्या 25 पेक्षा मोठी आहे 38. तेव्हा भागले तर 25 उरते. मग जो बाकी उरणार आहे त्यापेक्षा लहान संख्येने भागलं तर इथं 19 एके 19चा भाग लागणार आहे. म्हणून या सगळं करत बसण्याऐवजी किती बाकी उरत होते पहिल्यांदा? 25. आता कितीने भागतोय आपण? 19ने. म्हणजे 19ची त्यातनं एक पट वजा करायची. म्हणजे या बाकीमधनं ज्या संख्येने भागतोय त्याची पट जास्तीत जास्त मोठी घ्यायची पण त्या संख्येपेक्षा लहान. ती वजा केली की जे उत्तर येतं तेवढी बाकी उरते. त्यामुळे इथं बाकी किती उरणार आहे? 6 उरणार आहे. आता जर मी इथं म्हणलं असतं की एका संख्येला 38ने भागले असता बाकी 7 उरते. बाकी 7 उरते. आणि मग मी इथं 38ची आता 38ची करता येत नाही. नेमपटच फक्त करता येते. मग त्या ठिकाणी जर मी त्याची 38ची अशी चौपट 1/4 पट 1/5 पट वगैरे अशी करता येत असते. तर मी तिथं मी काय केलं असतं तर त्याच्यामधनं जी बाकी राहते त्यातनं ज्या संख्येने भागतो त्याची पट वजा केली असती. की उदाहरणार्थ 25 राहते बाकी आणि त्या संख्येची पट आली उदाहरणार्थ 22 आली किंवा त्या संख्येची चौपट 22 आली. मग 25मधनं 22 वजा केले किती राहणार आहे बाकी? 3. तर तिथं 3च बाकी राहणार आहे. म्हणजे हे समजून घेण्याचं गणित आहे. याला कोणती क्लुप्ती नाही, काय नाही, काय नाही. तर इथे काय करायचं असतं तर इथे संख्या मानून तुम्ही हे सोडवलं. इथे साधं सोपं करायचं. जी बाकी राहते आता 38ने भागलं म्हणून 38 पेक्षा लहान बाकी राहणार आहे. आता 19ने भागणार आहे. मग 19ची पट 19ची 1 पट 2 पट 3 पट 4 पट असं करत जायचं. आणि जी बाकी राहते त्यापेक्षा लहान त्याच्यात जवळची संख्या कोणती ती बघायची. ती त्यातनं वजा केली की राहणारी संख्या ती पर्याय असतो. चला पुढे घ्या. एका संख्येला 46ने भागल्यास बाकी 23 उरते. एका संख्येला 46ने भागल्यास बाकी 23 उरते. जर त्या संख्येला 23ने भागल्यास बाकी किती उरेल? भागाकार किती येईल विचारलेलं नाही. फक्त आपल्याला विचारले बाकी किती उरेल. आता इथं आपल्याला 2-4 पर्याय वापरू शकतो आपण. 46ची व ती संख्या 46 बाकी 23 उरते आहे. मग 46चा पाड्या पण 46ची 1 पट 46 आणि बाकी 23 उरणार याच्यात ऍड केली. 6 आणि 3 9 69 संख्या 69ला पहा 46ने भागला आपण. 46 एके 46 बाकी 23 उरणार आहे. मग हिला 23ने भागलं तर काय होणार आहे? बाकी 0 उरणार आहे. म्हणजे त्या संख्येची काय केलं आपण? 46ची निमपट केली 23 आली. मग 23 इथं भागाकार 1 पट होता तिथं दुप्पट होणार आहे.
म्हणजे जर बाकी आहे तेवढी ठेवली, 46ची निमपट केली आपण 23ने, तर भागाकाराची दुप्पट होणार आहे. म्हणजे 69, 46, 23च्या पाड्यामध्ये 46च्या पाड्या पहिल्या स्थानी, तर त्याच्या 46च्या निम्मे 23 केले तर 23च्या दुप्पट 46 आहे. म्हणजे संख्येची निमपट केली तर भागाकार दुप्पट होतो, हे समजून घ्यायचं आहे. आता बाकी 23 उरत होती, आता 23नेच भागतोय म्हणल्यावर बाकी काय उरणार आहे का? पहा 69ला 23ने भागा, 23 त्रिक 69. तुम्हाला की सर इथं तुम्ही म्हणला दुप्पट भागाकार दुप्पट होतो, मग इथं तिप्पट का आला? दुप्पटच झाला होता, पण या 23 एके 23चा एकपट आली म्हणून इथं तिप्पट झाली. आता त्याची 69, 46 दोन्ही 92 घेतले, 92ला 46ने भागलं, भागाकार 2 येणार आहे आणि बाकी 0 उरणार आहे. पण आपल्याला बाकी 23 उरते म्हणलं, या 92मध्ये 23 ॲड केले, 92 3 95 20 115. 115ला 46ने भागलं, 46 दुने 92, बाकी 23 उरली. आता भागाकार किती येईल पहा, 46ची निमपट करणार आहे आपण. 115ला जेव्हा आपण तुम्ही 23ने भागणार आहे, 46ची निमपट केली, भागाकाराची दुप्पट होणार आहे. 23 चौक 92 होणार आहे, बाकी तेवढीच राहणार आहे. 23 चौक 92, इथं बाकी 23च राहणार आहे. मग या 23 एके 23 भाग जातो, म्हणजे त्याची एकपट वाढणार. म्हणजे इथं दुप्पट, 2ची दुप्पट 4 झाली आणि 23 एके 23ची, म्हणजे इथं काय होणार आहे? 5 पट होणार आहे. आणि मग बघा बरं, इथे 23 5 15 दर्शे, बाकी किती उरली? 0 उरली. म्हणजे जेव्हा ज्याने भागतो त्याची निमपट केली तर भागाकार दुप्पट होतो. पण इथं आपल्याला काय बघायचे? बाकी विचारले, भागाकार किती येतो वगैरे विचारलेला नाहीये. मग इथं बाकी 23 एके 23ने भागणार आहोत, म्हणून 23 एके 23चा एक भाग लागेल आणि बाकी 0 उरणार आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढील भागात.